संकटमोचक मंत्री राधाकृष्ण विखे यांनी मुत्सद्दीपणे मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळला. अनिल मोहिते. राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा चिघळलेला प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत संयमाने आणि कायदेशीर मार्गाने सोडवत गौरी गणपती उत्सवाची अनोखी भेट मराठा समाजाला आरक्षणानं दिली आहे. हा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या 40 वर्षांच्या राजकीय अनुभवाचा कस लावत अत्यंत मुत्सद्दीपणे हा प्रलंबित प्रश्न हाताळल्यामुळे ते आज संकटमोचक ठरलेत. आरक्षण मिळाल्यानं संपूर्ण मराठा समाजात आज आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. माझ्यासह भाजपचे दोन्ही जिल्हाध्यक्ष या संपूर्ण प्रक्रियेत मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याबरोबर मुंबईत 3 दिवस तळ ठोकून होते. या महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत आम्हाला सहभागी होता आलं याचा अभिमान आम्हाला आहे. लवकरच शहराच्या वतीनं मंत्री राधाकृष्ण विखे यांचं भव्य स्वागत व सत्काराचं आयोजन करण्यात येणार आहे, असं प्रतिपादन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी केलं. मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांचे आभार अहिल्यानगर शहर भाजपच्या वतीनं मानून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. शहर भाजपच्या पक्ष कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत जय जयकारात शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री राधाकृष्ण विखे यांचे आभार मानले. यावेळी सरचिटणीस महेश नामदे, सावडी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, अशोकराव गायकवाड, प्रिया जाणवे, ज्योती दांडगे, संपत नलावडे, नितीन शेलार आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पक्ष कार्यालयातील गणेशाची आरती उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी तातडीनं परदेश दौऱ्याहून भारतात येत मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच लवकरच पक्षाच्या वतीनं मंत्री विखे यांचा भव्य सत्कार करून आभार मानण्यात येणार असल्याचं सरचिटणीस महेश नामदे यांनी सांगितलं. यावेळी कार्यालयीन सचिव मुकुल गंधे, सुरेखा जंगम, वसंत राठोड, सूरज मोहिते, देवेंद्र बम, चिन्मय पंडित, ज्ञानेश्वर धिरडे, बाळासाहेब गायकवाड व बंटी डापसे आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी गणेश आखाडे, अहिल्यानगर. गौरी गणेश उत्सवाच्या काळात काल या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून मराठा समाजाला एक मोठी भेट या उत्सवाच्या काळात मिळाली आहे. आणि मराठा समाजाने जे शांततेने आंदोलन केलं त्या आंदोलनाला प्रतिसाद देत आपले जिल्ह्याचे सुपुत्र पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी त्यांच्या 40 वर्षातील राजकीय कारकिर्दीचा कस लावत आणि अत्यंत प्रगल्भतेचं लक्षण दाखवत या जटिल समस्येवर एक कायमस्वरूपी तोडगा शोधला. आणि यामुळे संपूर्ण मराठा समाजात एक आनंदाचं वातावरण तयार झालं. अहिल्यानगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष श्री नितीनजी दिनकर, त्याचबरोबर अहिल्यानगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष माननीय दिलीपजी भालसिंग आणि आम्ही मागील 3 दिवसापासून सातत्याने पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सोबत होतो. आणि मराठा उपसमितीचा अध्यक्ष या नात्याने अतिशय दडपण त्यांच्यावर असताना अतिशय अभ्यासपूर्ण असा निर्णय माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी घेतला. आपला परदेश दौरा अर्धवट सोडून तातडीने नामदार साहेब मुंबईत दाखल झाले. गौरी गणपतीचा उत्सव असताना त्यांनी मुंबईत तळ ठोकला. उपसमितीच्या अनेक बैठका घेतल्या. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार असतील, माननीय एकनाथजी शिंदे असतील, यांच्याबरोबर सातत्याने चर्चा केल्या. आणि या चर्चेच्या माध्यमातून समाजाला मान्य असा तोडगा त्यांनी काढला. आणि पहिल्याच प्रयत्नात नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी मराठा समाजासाठी जो शासन आदेश काढला तो मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. आणि या सगळ्या माध्यमातून या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस
या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी जे मराठा समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल आम्ही अहिल्यानगर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.